जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा बाकी हप्ता देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती मिळाली आहे. सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला तर लाईक देखील करून घ्या. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, 85 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जमा करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य सरकार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अग्रेसर असून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संकटाच्या काळात शेतकऱ्यांना PM किसान योजनेअंतर्गत 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेला जोड म्हणून राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अतिरिक्त 6,000 रुपये देण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील 97 लाख शेतकऱ्यांपैकी 85 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जमा करण्यात आल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात देखील लवकरच हा हप्ता जमा होईल असे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर मित्रांनो, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पुढे माहिती देखील दिलेली आहे की आज जग बदलले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी 21व्या शतकात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेती करावी व शेतीला व्यवसाय म्हणून स्वीकारावे. स्मार्ट प्रकल्प, स्टार्ट ॲप, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आदीमधून शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देण्यासाठी 1 महिन्याच्या आत राज्य सरकारच्या कृषी विभागाने मोठ्या कंपन्यांसोबत करार केलेला आहे. सोबतच पेरलेल्या आणि उगवलेल्या मालाला भाव देण्याचा अंदाज कृषी विभाग देणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अंतर्गत राज्यातील 1,70,00,000 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असल्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.